मार्केट करायचं होतं, तुम्ही केलं. आता तुमचा बाप आलाय मार्केट मध्ये, फक्त आपलाच रुबाब. तर भाई मी आलोय परत. थोडं इम्पॉर्टंट कामामध्ये बिझी होतो. तो इम्पॉर्टंट काम म्हणजे मला माझ्या मम्मीने सांगितलं होतं. आणि ते इम्पॉर्टंट काम म्हणजे की सध्या दिवाळी, आणि दिवाळी असल्या कारणाने भाई घरातले आवर सावर सगळे डब्बे बिब्बे सगळे मान्या बिन्या काढल्या होत्या. सगळ्या धुवून एकदम चकाचक करून दिवाळीची साफसफाई करून तुमच्या परत आलोय भाई. असो लय काम करून घेतलं माझ्याकडून, ती गोष्ट वेगळी. इंस्टाग्रामवर सध्या जे झगडे चालू आहे, जे मारामारी चालू आहे, अविश्वसनीय, अस्मरणीय, एकदम बालिश बुद्धी पार्लेजी बिस्किटचा पुडा. भाई तुम्हाला एक गोष्ट सांगू का, यांच्या अशा काही गोष्टींमुळे ना एखाद्या दिवशी ना एखाद्याला इंस्टाग्रामचा ट्रॉमा होणार आहे. ट्रॉमा. अरे मार्केट चाललंय कसं आप्पा म्हणन तसं काय करायचं बाबा. हे 2100 रुपयाच्या खरेदी डायरेक्ट शूट गाडी द्यायला लागलाय. दादा माझं कुपन घ्यायचं. कोई तरीका है भीख मांगने का? भीख तो हाथ जोड़ के मांगते, आप लोग तो दादागिरी कर रहे हैं. तर भाई तुम्ही पण स्विफ्ट गाडी जिंकू शकता. ही ऑफर अख्ख्या महाराष्ट्रासाठी आहे. ही ऑफर घेऊन आले अख्ख्या जाधव आणि आप्पा, म्हणजेच महेश मटके पाटील. आणि महेश मटके पाटील म्हणजे आप्पा हे एक कीर्तनकार आहे. आणि हे कीर्तनकार आहे का गँगस्टर आहे यांचा तोच आता पत्ता अजून लागत नाहीये. तुझा तो बागल बच्चा काय म्हणतोय, आप्पाच्या दुकानावर लावलेला बॅनर साध आहे. अरे येड्या, त्या बॅनरच्या खाली जी 2000 स्क्वेअर फूट आहे ना, या पट्ट्याने 93 लाखात खरेदी केली. आधी खरेदी आणि मग दुकान, कळलं का? तुझ्यासारखं नाही भाड्याच्या दुकानात भाड्याने दुकान टाकून भाड्याने राहतो. भाड्या ते आपलं हे कळलं का? कसं आप्पा म्हणन तसं. आप्पा म्हणल तसं. अरे कीर्तनकार आहे ना रे तू, शोभतं का तुला? तिकडे कीर्तनामध्ये जाऊन लोकांना ज्ञान द्यायचं आणि इकडे येऊन लोकांना घोडे लावायचे. तुझ्यासारखं नाही भाड्याच्या दुकानात भाड्याने दुकान टाकून भाड्याने राहतो. भाड्या ते आपलं हे कळलं का? बोरगा म्हणला ना मी धंदा टाक. अरे नको आहे बाबा, सुकाना खातो ना अर्धी, हा ना. आथरून पाय पसरले पाहिजे. इथंच आमची मोठी चूक होती. आमचे पालक पोरांना थांबवतात, इथंच मोठा घोळ होतो. माई बाप कीर्तनामध्ये सांगितलं की यंग पोरांनी व्यवसायाकडे वळलं पाहिजे आणि इकडे इंस्टाग्रामवर येऊन रील बनवायची आणि मराठी माणसांचे आपणच पाया ओढायचे. कितपत खरं मानायचं या माणसाचं? चीटिंग करता है तू, चीटिंग करता है तू. या भाऊनी या आयडी मध्ये कुठंच मेन्शन केलं नाही की मी कीर्तनकार आहे, आणि या आयडी मध्ये कुठंच मेन्शन केलं नाही की माझा व्यवसाय आहे. मला तर कदा पहिले वाटलं होतं की हे दोन जुळे भाऊ आहे. पण नंतर ज्या टायमाला मी दोघांच्या आयडी ज्या टायमाला असं जावा एकदम असा लक्ष ठेवून मी ज्या टायमाला बघितलं ना, त्या टायमाला मला समजलं की नाही, हा तर एकटाच आहे भाई, एकच आहे. मी एका माणसाचे दोन रूप कसं असू शकता? तू बड़ा जरूर हो गया है, लेकिन फिर भी तू छोटा है. आप्पा आणि आक्यामधला जो वाद आहे ना, हा सध्या टोकाला जाऊन पोहोचलाय. आणि जर टोकाला जाऊन पोहोचायचं कारण म्हणजे की सध्या तर यांच्या दोघांमध्ये त्याचा वादविवाद चालू आहे की दिवाळीचा सगळ्यात जास्त धंदा कोण करणार. ही हा धंद्यावरनं आठवलं, ती रील लाव रे. तो काय म्हणलं, 2 वर्ष धंदा करून विकत घेतलं. धंदा? अरे काय, अरे व्यवसाय म्हणून. आणि हा तू 2 वर्ष धंदा करून विकत घेतलंय. या बादशाने ना व्यवसाय करायच्या आधी विकत घेतलंय. सो हा चुकलं आमचं. आय एक्सेप्टेड माय मिस्टेक, सो डोंट टेक इट सिरियसली. कुठं बाबा या माणसाने परत आपल्याला कधी रील वगैरे मारून फेकली तर कुठं डोक्याला ताण घेते. आणि यांच्या झगड्याचं कारण म्हणजे विषय असा आहे की आक्या जाधवने ऑफर ठेवली आणि ती कॉपी केली आप्पानी, असं म्हणणं आहे आक्या जाधवचं. आणि आप्पाचं म्हणणं आहे की मी पहिले स्विफ्ट गाडी ऑफरला ठेवली, ती कॉपी केली आक्या जाधवनी. मग आता खरं कोणाचं आणि खोटं कोणाचं? अरे चिडी कोण खेळतय चिडी? कसे ना शेठ, बापाची चप्पल घातली म्हणून कोण बाप होत नाही, आणि आमची ऑफर कॉपी केली म्हणून कोण मास्टर टॉप होत नाही. लक्षात असू द्या. आणि भाई धापधूप डायलॉग मारून आख्या भाऊन ही रील बनवली आणि या रील मधून सिद्ध केलं की खऱ्या ऑफरचा हकदार मीच आहे. आणि ही रील बनवल्याने त्याच्यावर दुष्परिणाम झाले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आख्या भाऊची बस फोडल्या गेली, तीही शाळेच्या पोरांची. काच वगैरे पडले ते, तर गाडीची फोडतोड केली सकाळी 8 तारखेला. आता मला माहिती नाही कुणी आणि कशामुळे केले, काय झाले, ना कुठले वाद ना कुठले काय. माझं कुणावर वैयक्तिक वैर नाही कुठलं. आणि हे असं झालं, हे दुसऱ्यांदा झालं ऍक्च्युली. गाडी माझी फोडणं दुसऱ्यांदा झाले.
विषय ऑफरचा होता. विषय ऑफरपर्यंतच मर्यादित राहिला पाहिजे होता, पण तिथे लहान पोरांच्या शाळेची बस फोडायचा काहीच विषय नव्हता. आता ही बस कोणी फोडली, काय फोडली, का बरं फोडली, हा विषय नंतरचा आहे, हे खरं का खोटं. पण विषय मात्र एवढा आहे की ती बस फोडल्यानंतर त्या पोरांचे 2 दिवसाचे शाळेचे खाडे झाले आणि त्यानंतर त्यांनी तुमच्या रील बघून त्यांच्या डोक्यावर परिणाम घेऊन घेतला. जसं एकटा वजीर समोरच्या अख्ख्या सल्तनतीला खाक करू शकतो, तसं 2 लाख फॉलोअर्स वाला 1 मिलियन वाल्याला पूर्ण उरू शकतो. पहिले हा तो मागचा पोरगा आहे ना, याला कोणीतरी बॉर्नविटा द्या आणि याच्यात थोडी एनर्जी द्या, आणि त्याला स्टिंग द्या, स्टिंग लाल एनर्जी. खराब वाकून गेला ना रे तो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाई, तुम्ही अशा चुत्यांना फॉलो केलं आणि वरती उचललं. हे तुम्ही फॉलो केल्यामुळे हे वरती गेले आणि आता हे तुमची डांग मारू राहिले. अरे महाराज आहे रे तू, महाराज. अरे तू कोणता महाराज असे डायलॉग मारतोय यार. 2 लाख फॉलोअर्स वाला 1 मिलियन वाल्याला पूर्ण उरू शकतो. आणि भाई विषय इंस्टाग्रामचा आहे. ही आपली इंस्टाग्रामची आयडी आहे. या इंस्टाग्रामच्या आयडीवर जा आणि आपल्याला फॉलो करा. पटकन जा भाई, आपल्याला पण मोठं व्हायचं आहे भाई, पटकन जा. यांच्यापेक्षाही ह्या लोकांनी जास्त मेहनत घेतली होती. यांनीही रील काढल्या, रील काढून फेमस झाले आणि फेमस झाल्यानंतर आपलं कपड्याचं दुकान टाकलं. कपड्याचं दुकान टाकल्यानंतर यांचे आपसात विवाद झाले. ही गोष्ट लांबची की रील स्टार हा कपड्याचं दुकान टाकतो, कारण त्याच्यापेक्षा तो दुसरं काही करूच शकत नाही ना. यांनी कपड्याचे दुकान टाकले, यांनी मोठे झाले, व्यवसाय केला, पैसे कमवले, पण भाई यांनी कधी स्वतःचे पाय खाली नाही ओढले. हा, यांच्यात आपसाचे वाद असेल, पण यांनी कधी स्वतःच्या धंद्यावर दुष्परिणाम करून नाही घेतला आणि बदनाम नाही झाले. आणि याने आताच रिसेंटली याच्या अशाच काही 5 गोष्टींमुळे ना टोल नाक्यावर एवढा भरमसाठ मार खाल्लाय ना, तरी याचा आहे ना काय ना भाई, इंगा जातच नाही भाई. त्याच्यावर पण आता लवकर आपला पार्ट 2 येतोय भाई, कारण भाईचे चाळे काय थांबायला झाले, तर तुझ्यावर पार्ट 2 येणार आहे भैया भाऊ. तो वेट अँड वॉच. तर माझं असं म्हणणं आहे की भाई असं करू नका, एकामेकांचे पाय ओढू नका, एकामेकांना सपोर्ट करा, दोघी संघेवरती जा. आणि ती शिफ्ट यांनी ठेवली काय, यांनी ठेवली काय, ती जाणारच भाई मराठी माणसांकडे, त्याच्यामुळं एकामेकांचे नकारे पाय ओढू. आणि दुसरी गोष्ट, माझा आप्पांना एक सांगणं आहे की आप्पा, तुम्ही कीर्तनकार आहात तर तुम्ही लोकांना चांगले सल्ले दिले पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे, ना की अशी एकामेकाचे पाय वडले पाहिजे. आणि तसं जर माझं काही चुकलं बुकलं असेल, पाय म्हणजे माफ करतो. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.